नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया झणझणीत अशी वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी. ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला खूप चवदार लागते. तुम्ही एक वेळा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवा. खूप पटकन तयार होते. त्यासाठी हिरवे ताजे वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 4 बटाटे घेतलेले, लसूण घेतलेला आहे, आलं आणि 2 कांदे घेतलेले. कांद्यांना गॅसवर भाजून घ्यायचं. त्यानंतर बटाटे कापून घ्यायचे. या भाजीला बटाटे सालीसकटच कापले ना तर भाजीची चव अजून जास्त वाढते. त्यासाठी शक्यतो बटाट्याचे साल काढायचे नाही. आणि नवीन बटाटा असल्यामुळे साल पण जास्त नाही आहे या बटाट्याला. तुम्हाला जर साल काढायचे असले तर काढू शकतात. त्यानंतर कांदे पण भाजून झालेले आहेत. थंड झाल्यानंतर थोड्या कोथिंबीरच्या काड्या, आलं, लसूण आणि कांदे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. त्यानंतर बघा आता मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे. आपण आता गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा. हवं तर तुम्ही तेजपानसुद्धा टाकू शकता. त्यानंतर वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकूया लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, गरम मसाला टाकून घ्यायचा आणि धने पावडर टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर सर्व आता तेलामध्ये छान होऊ द्यायचं 1 ते 2 मिनिट. आता बघा छान मस्त झालेला आहे आपला मसाला. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकू आणि आता मसाल्याला चांगलं तेल सुटू द्यायचं 1 ते 2 मिनिट. 1 ते 2 मिनिटांनी बघू आता आपण. बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि वाटाणा बटाटा त्यामध्ये टाकून घेऊ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण त्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया. बघा आता अर्धा जास्त बटाटा पण शिजून झालेला आहे आणि वाटाणा पण शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची तसं पाणी टाकायचं. ही भाजी पातळ पण झाली तरी चवदार लागते. त्यानंतर 3 ते 4 मिनिट भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. बघा आता वाटाणा बटाटा शिजून तयार आहे. बघा भाजीला किती मस्त कलर आले. अशा प्रकारे ही वाटाणे बटाट्याची भाजी तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा. खायला खूप चवदार लागते. बघा आता वाटाणा बटाटा शिजून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करू. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही पण एक वेळा ही भाजी नक्की करून बघा. बघा आता गरम गरम मस्त भाजी तयार आहे. या भाजीसोबत भाकरी पण खूप छान लागते. मस्त गरम गरम भाजी घ्यायची, ताटामध्ये भाकर घ्यायची आणि गरम गरम जेवण करायचं. थँक्यू.